स्वागत आहे मित्रांनो. आपल्या आजच्या या भागात आपण हा सुंदरसा सनफ्लॉवर पॉट बनवायला शिकणार आहोत. तुम्ही बघू शकता हे किती सुंदर दिसत आहे. याचा वापर आपण घर सजवण्यासाठी तसेच ऑफिसच्या डेस्कवर ठेवण्यासाठी करू शकतो. तसेच कोणाला भेट म्हणूनही देऊ शकतो. आजच्या या भागात आपण फूल आणि पान बनवायला शिकूया. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वप्रथम मॅजिक रिंगमध्ये आपण एक चेन बनवून घेऊया. आणि आता आपल्याला मॅजिक रिंगमध्ये 6 सिंगल क्रोशे बनवून घ्यायचे आहेत. हा झाला आपला पहिला सिंगल क्रोशे. 2 3 4 5 आणि हा शेवटचा 6. आपले 6 टाके विणून झालेले आहेत. आता आपण मॅजिक रिंग घट्ट करून घेऊया. आता इथे स्लिप स्टिच घेऊन राऊंड आपल्याला हा बंद करायचा नाही आहे. आपल्याला तो कंटिन्यू ठेवायचा आहे. म्हणून यातून आपण दोरा बाहेर काढून घेऊया आणि एक सिंगल क्रोशे बनवून घेऊया. टाके घट्ट झाल्यामुळे दोरा काढायला जरा अडचण होत आहे. तर हा आपला पहिला सिंगल क्रोशे झालेला आहे दुसऱ्या राऊंडचा. तर इथे आपल्याला हा ओळखूया, दुसरा राऊंड ओळखू येण्यासाठी इथे आपण मार्कर लावून घेऊया. माझ्याकडे मार्कर नाही आहे म्हणून मी इथे सेफ्टी पिनचा वापर करत आहे. आता आपल्याला दुसऱ्या राऊंडमध्ये आपल्याला प्रत्येक टाक्यांमध्ये 2-2 सिंगल क्रोशे बनवून घ्यायचे आहेत. प्रत्येक टाक्यात 2-2 सिंगल क्रोशे बनवून आपल्याला ह्या ओळीत टाके वाढवून घ्यायचे आहेत. पहिल्या राऊंडमध्ये आपण 6 सिंगल क्रोशे बनवले होते. ह्या राऊंडमध्ये आपल्याकडे आता 12 सिंगल क्रोशे तयार होतील. आता आपण स्टिच मार्कर काढून घेऊया आणि इथे आपल्या तिसऱ्या राऊंडचा पहिला सिंगल क्रोशे बनवून घेऊया. परत इथे मार्कर अटॅच करूया म्हणजे आपल्याला हा तिसरा राऊंडची सुरुवात आहे ते कळायला तर सोपे जाईल. आता इथे आपल्याला टाके वाढवायचे आहेत. ते कसे, तर पहिल्या टाक्यामध्ये एक सिंगल क्रोशे घेतला आहे आपण. दुसऱ्या टाक्यामध्ये आता आपल्याला एकाच टाक्यात 2 सिंगल क्रोशे बनवून घ्यायचे आहेत. बाजूच्या टाक्यात एक सिंगल क्रोशे आणि नंतर एकाच टाक्यात 2 सिंगल क्रोशे. अशीच आपल्याला ही ओळ पूर्ण करायची आहे. म्हणजेच एका टाक्यात एक सिंगल क्रोशे, बाजूच्या टाक्यात 2 सिंगल क्रोशे, असेच आपल्याला हे रिपीट करत जायचं आहे. ह्या ओळीच्या शेवटी आपल्याकडे 18 सिंगल क्रोशे बनवून तयार होतील. आता आपण मार्कर काढून घेऊया. इथून आपली चौथा राऊंड सुरू होणार. परत मार्कर लावून घेऊया. तर चौथ्या ओळीच्या सुरुवातीला आपण एक सिंगल क्रोशे घेतलेला आहे. आता बाजूच्या टाक्यामध्ये आपल्याला एकाच टाक्यात 2 सिंगल क्रोशे बनवून घ्यायचे आहेत.
आता आपण पुढील 2 टाक्यांमध्ये एक एक सिंगल क्रोशे बनवणार आहोत आणि तिसऱ्या टाक्यात नंतर मग एकाच टाक्यात 2 सिंगल क्रोशे बनवणार आहोत. म्हणजे ही ओळ पहिल्या ओळीत आपण एक सिंगल क्रोशे आणि एकाच टाक्यात 2 डबल सिंगल क्रोशे केले होते. ह्या ओळीमध्ये आपण पहिल्या आणि दुसऱ्या टाक्यामध्ये एक एक सिंगल क्रोशे आणि तिसऱ्या टाक्यात एकाच टाक्यात 2 सिंगल क्रोशे बनवून घेणार आहोत. म्हणजेच आता इथे आपण 2 एक एक सिंगल क्रोशे आणि तिसऱ्या टाक्यात 2 डबल क्रोशे बनवणार आहोत. मी अशीच ही ओळ पूर्ण करून घेते. वर दाखवल्याप्रमाणे आपण 5वी, 6वी आणि 7वी ओळ पूर्ण करून घ्या. आपले 7 राऊंड बनवून तयार झाले आहेत. आता आपण मार्कर काढून घेऊया आणि स्लिप स्टिचने हा राऊंड बंद करून घेऊया. ही आपल्या फुलाची मागील बाजू आहे. अशाच प्रकारे आपल्याला समोरील बाजू बनवून घ्यायची आहे. यासाठी मी ब्राऊन रंगाचा वापर करत आहे. ह्या राऊंडमध्ये जशा प्रकारे आपण बनवून घेतले आहेत त्याच पद्धतीने ब्राऊन रंगाचाही राऊंड बनवून घ्यायचा आहे. माझे दोन्ही राऊंड बनवून झालेले आहेत. आता आपण हे दोन्ही सर्कल जोडून आपल्याला पाकळ्या बनवून घ्यायच्या आहेत. तर दोन्ही सर्कलच्या पहिल्या टाक्यामध्ये आपण हा पिवळ्या रंगाचा दोरा जोडून घेऊया. एक चेन घेऊया. आणखी एक चेन घेऊन त्याच टाक्यामध्ये एक डबल क्रोशे विणून घेऊया. आता बाजूच्या टाक्यात एक ट्रिपल क्रोशे बनवायचा आहे. त्यासाठी आपल्याला 2दा दोऱ्याचा वेढा घ्यायचा आहे आणि जो जास्तीचा धागा आहे तो आतमध्ये आपण लपवून घ्यायचा आहे. आपण एक डबल ट्रिपल क्रोशे बनवून घेऊया. आता आपल्याला डबल ट्रिपल क्रोशे बनवायचा आहे. त्यासाठी आपण 1, 2 आणि 3 वेळा दोऱ्याचा वेढा घ्यायचा आहे सुईवर. आपल्याकडे 4 धागे येतील आणि त्याच टाक्यामध्ये आपल्याला एक डबल ट्रिपल क्रोशे बनवून घ्यायचा आहे. प्रत्येक वेळी सुईतून वेढा घेऊन 2-2 धागे आपल्याला बाहेर काढून घ्यायचे आहे. हा आपला ट्रिपल क्रोशे झाला. आणि आता 2 चेन घेऊन पहिल्या चेनमधून एक दोऱ्याचा वेढा घेऊन स्लिप स्टिच घ्यायची आहे. आता बाजूच्या टाक्यात परत एकदा एक डबल ट्रिपल क्रोशे बनवून घेऊया. त्याच टाक्यात एक ट्रिपल क्रोशे बनवूया. आणि बाजूच्या टाक्यात एक डबल क्रोशे बनवूया. अशाच प्रकारे आपल्याला एकूण 9 पाकळ्या बनवून घ्यायच्या आहेत. 2 चेन घेऊन त्याच टाक्यामध्ये स्लिप स्टिच घेऊन आपण ही पाकळी पूर्ण करूया. तर आपली ही एक पाकळी बनवून तयार झालेली आहे. अशाच प्रकारे आपल्याला आणखी 9 पाकळ्या बनवून घ्यायच्या आहेत. मी आणखी एक पाकळी बनवून दाखवते. दोन चेन घेऊन बाजूच्या टाक्यात एक डबल क्रोशे बनवायचा. त्याच टाक्यामध्ये एक ट्रिपल क्रोशे बाजूच्या टाक्यामध्ये त्याच टाक्यात नाही, बाजूच्या टाक्यात एक ट्रिपल क्रोशे बनवायचा आहे. आणि आता त्याच टाक्यात एक डबल ट्रिपल क्रोशे बनवायचा आहे आधी सांगितल्याप्रमाणे.
डबल ट्रिपल क्रोशे एक बनवून घ्यायचा आहे। आता 2 चेन घेऊन पहिल्या चेनमधून दोऱ्याचा वेढा घेऊन एक स्लिप स्टिच बनवून घेऊया। आता परत एकदा डबल ट्रिपल क्रोशे बनवून घेऊया बाजूच्या टाक्यात। त्याच टाक्यात एक ट्रिपल क्रोशे बनवून घेऊया। आता एक डबल क्रोशे बाजूच्या टाक्यात बनवूया। दोन चेन घेऊन स्लिप स्टिच घ्यायची आहे त्याच टाक्यामध्ये। अशाच प्रकारे आपण बाकीच्याही पाकळ्या बनवून घेऊया। एकूण आपल्याला 9 पाकळ्या बनवून घ्यायच्या आहेत। मी इथे सर्व पाकळ्यांना बनवता 2 पाकळ्यांची जागा ठेवली आहे, कारण इथे आपल्याला स्टफिंग भरून घ्यायचं आहे। यासाठी मी इथे फायबर फिलिंगचा वापर करणार आहे। जर तुमच्याकडे फायबर फिलिंग नसेल तर तुमच्याकडे अशा प्रकारचा मायक्रेमचा दोरा जर असेल तर तुम्ही याचाही स्टफिंग म्हणून वापर करू शकता। त्यासाठी मायक्रेमचा दोरा असा उसवून घ्यायचा आणि त्याचा तुम्ही स्टफिंग म्हणून वापर करू शकता। जर हा मायक्रेमचा धागाही नसेल तुमच्याकडे तर असे आपल्याकडे उलनचे दोरे उरलेले असतात तुकडे, तर त्याचाही आपण स्टफिंग म्हणून वापर करू शकतो। मी इथे आज फायबर फिलिंगचा वापर करत आहे। तर फायबर फिलिंग आपण यामध्ये भरून घेऊया। आपलं स्टफिंग भरून झालेलं आहे। आता आपण राहिलेल्या पाकळ्या बनवून घेऊया। मी इथे अगोदरच्या बनवलेल्या पाकळ्या तशाच बनवून घेतलेल्या आहेत सर्व पाकळ्या, आणि तुम्ही बघू शकता आपलं फूल किती छान दिसत आहे। आता आपण पान बनवून घेऊया। आता आपण पान बनवायला सुरुवात करूया। सर्वात आधी मॅजिक रिंग बनवून घेऊया। तर एक चेन बनवून मॅजिक रिंग बनवूया। आता मॅजिक रिंगमध्ये आपल्याला 6 सिंगल क्रोशे बनवून घ्यायचे आहेत। 1 2 3 4 5 6 आपले 6 टाके बनवून झालेले आहेत। आता आपण हा दोरा ओढून घट्ट करून घेऊया। इथे आपल्याला वायरच्या साहाय्याने आपल्याला इथे पान बनवून घ्यायचं आहे। त्यासाठी मी अशा प्रकारची वायर वापरत आहे। ही वायर तुम्हाला कुठेही मिळून जाईल, म्हणजे ज्वेलरीचं सामान बनवतो ना तिथे भेटेल। आता पहिल्या टाक्यात आपण सुई घालून घेऊया। माझा इथे दोरा खूप घट्ट ओढण्यात आला असल्यामुळे सुई जायला जरा अडचण होते। तुम्ही ज्यावेळेस मॅजिक रिंग घट्ट कराल ना त्यावेळेस थोडा लूज ठेवा। आता आपण वायर अटॅच करून घेऊया। ह्या वायर आता जोडल्यामुळे काय होईल की आपल्याला नंतर ते पूर्ण फूल ज्यावेळेस आपण जोडू ना तेव्हा ते जोडायला तिथे मदत मिळेल।
त्या दोऱ्यामध्ये आपण वायर अडकून घेऊया आणि एक स्लिप स्टिच बनवून घेऊया. आता आपली वायर अटॅच झालेली आहे. आता आपण प्रत्येक टाक्यामध्ये 2-2 सिंगल क्रोशे बनवून घेऊया. एकाच टाक्यामध्ये आपल्याला 2-2 सिंगल क्रोशे बनवून घ्यायचे आहेत. अशाच प्रकारे आपल्याला ही ओळ रिपीट करत जायचं आहे. प्रत्येक टाक्यामध्ये 2-2 सिंगल क्रोशे बनवून घ्यायचे आहेत, जेणेकरून आपल्याकडे 12 टाके बनवून तयार होतील. आणि टाके घेताना वायरही आत घेत चला. तर अशाच प्रकारे मी ही ओळ पूर्ण करून घेते. तर आपली ही ओळ पूर्ण करून झालेली आहे. तिसऱ्या राऊंडमध्ये आपण पहिल्या टाक्यामध्ये एक सिंगल क्रोशे आणि एक हाफ डबल क्रोशे बनवून घेऊया एकाच टाक्यामध्ये. तर हाफ डबल क्रोशे म्हणजे आपण डबल क्रोशेसाठी दोऱ्याचा वेढा घेतो आणि सुईतून 2 वेळा आपण 2-2 धागे करून काढतो. तसे न करता तिन्ही धागे एकदाच दोऱ्याचा वेढा घेऊन बाहेर काढून घ्यायचे आहेत. आता पुढच्या टाक्यामध्ये एकाच टाक्यात 2 डबल क्रोशे बनवून घ्यायचे आहेत. बाजूच्या टाक्यामध्ये परत एकाच टाक्यात 2 डबल क्रोशे बनवून घेऊया. पुढच्या टाक्यामध्ये आपण एकाच टाक्यामध्ये 2 हाफ डबल क्रोशे बनवूया. बाजूच्या टाक्यातही एकाच टाक्यामध्ये 2 हाफ डबल क्रोशे बनवून घेऊया. पुढच्या टाक्यात एक डबल क्रोशे बनवूया आणि त्याच टाक्यामध्ये एक ट्रिपल क्रोशे बनवायचा आहे. यासाठी आपल्याला सुईवर 2दा दोऱ्याचा वेढा घ्यायचा आहे. आपल्याकडे 3 धागे येतील. आता त्याच टाक्यामध्ये एका वेळी 2-2 धागे आपण दोऱ्याचा वेढा घेऊन 2-2 धागे करून बाहेर काढून घेऊया. असा आपला ट्रिपल क्रोशे तयार होईल. आता पुढच्या टाक्यामध्ये एक डबल क्रोशे बनवून घेऊया. बाजूच्या टाक्यामध्ये एकाच टाक्यामध्ये 2 हाफ डबल क्रोशे बनवूया. पुढच्या टाक्यात एकाच टाक्यामध्ये 2 हाफ डबल क्रोशे बनवून घेऊया. नंतर एकाच टाक्यामध्ये 2 डबल क्रोशे बनवूया. बाजूच्या टाक्यातही एकाच टाक्यामध्ये 2 डबल क्रोशे बनवून घेऊया. आता एक हाफ डबल क्रोशे बनवून घेऊया. यानंतर एक हाफ डबल क्रोशे बनवूया आणि एक सिंगल क्रोशे. अशा प्रकारे ही आपली ओळ पूर्ण होईल. आता स्लिप स्टिच घेऊन आपण ही राऊंड पूर्ण बंद करून घेऊया. आपल्याकडे आता 23 टाके येतील. अशाच प्रकारे मी मोठं पान बनवून घेणार आहे. त्याचे नोट्स मी तुम्हाला लिहून देते. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.